Okay, guys, so welcome everyone. Next thing we are going to learn is saturated and unsaturated hydrocarbons. So what do you mean by that? Saturated and unsaturated म्हणजे क्या? इसका मतलब क्या होता है? So a carbon atom exhibits characteristics property. It can form a chain of carbon atoms by forming covalent bonds with other carbon atoms. The hydrocarbons having, need लक्ष्य it is तुम्हारा करेल यहाँ पे समझेगा देखो, having only single bonds between carbon atoms are called as saturated hydrocarbons. Example है ethane C2H6, which is CH3CH3. Propane is CH3 CH2 CH3. Getting? So only one or only single bond cell, then it is called as saturated. Some hydrocarbons have a multiple bond between two carbon atoms. A multiple bond can be double bond or triple bond. See here. It can be a double bond or it can be a single bond. Oh, sorry, triple bond. They are known as unsaturated hydrocarbons. Example: ethene, propane, propene, ethyl. Getting guys? परत सांगतो बघा, सगळ्यांना समजेल असं. मराठीवाले सुद्धा आपल्याकडे आहेत, त्यांना सुद्धा समजून सांगावं लागेल. संतृप्त आणि असंतृप्त काय आहे याच्यातला फरक बघा. तर कार्बन अणू एक वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म दाखवतो. तो काय करतो तर इतर कार्बन अणूंसोबत संयोजी बंध निर्माण करून अणूंची शृंखला म्हणजे साखळी तयार करू शकतो. आता ज्या हायड्रोकार्बनच्या सर्व कार्बन अणूमध्ये फक्त एकेरी बंध असणे लक्षात घ्या. फक्त एकेरी बंध सिंगल बॉन्ड त्यांना म्हणतात संतृप्त हायड्रोकार्बन म्हणजे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. आणि उदाहरण दिलं तुम्हाला इथेन म्हणजे CH3CH3, प्रोपेन CH3CH2 CH3. आणि ज्या काही हायड्रोकार्बन्स आहेत ज्यामध्ये दोन कार्बन अणूमध्ये बहुबंध असतो. बहुबंध कोणता असतो? एक दुहेरी असेल किंवा तिहेरी. बघा इथे डबल दिसतंय, हा दुहेरी, हा तिहेरी आहे, हा दुहेरी आहे, हा तिहेरी आहे. त्याला म्हणतात असंतृप्त. काय म्हणतात? असंतृप्त हायड्रोकार्बन. इथिन, प्रोपाइन, प्रोपीन, इथाइन हे सगळे त्याचे उदाहरणं आहेत. घेते समजतंय? So please try to understand. नसेल प्लीज मला तुम्ही चॅट मध्ये विचारू शकता. नेक्स्ट थिंग इज solubility of carbon. Solubility of carbon. मला एक्झाम्पल एक प्रयोग करून दिलेला या ठिकाणी. Solubility of coal. Carbon means coal. Coal is also a type of carbon. So तुम्हाला त्यांनी सांगितलंय की you have to take conical flask. हे दिसतंय ना, हे काचेचं दिसतंय. इट इज कॉल्ड एज कोनिकल फ्लास्क. कोन सारखं शेप असतो त्याचा म्हणून त्याला म्हणतात कोनिकल फ्लास्क. काचेचं असतं. नाव आय थिंक यू हॅव ऑलरेडी सीन इन युअर स्कूल. तर तीन कोनिकल फ्लास्क घ्यायचे, एक स्टर घ्यायचे. स्टर म्हणजे ठेवून. सो यू हॅव टू टेक वॉटर, केरोसिन अँड कुकिंग ऑइल इन डिफरंट. म्हणजे काय करायचं बघा, 1, 2, 3. प्रत्येकामध्ये कोल पावडर टाकायची, कोळशीची पावडर टाकायची. एव्हरी इयर इन एव्हरी कोनिकल फ्लास्क. आणि मग त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, वॉटर, केरोसिन म्हणजे रॉकेल अँड कुकिंग ऑइल. आणि बघायचं कशामध्ये आपलं पेट्रोल, आपलं कार्बन विरघळतं. ओके, सॉल्युबिलिटी तुम्हाला ऑब्झर्व करायला सांगितलंय. ट्राय करा, तुम्हाला आन्सर मिळेल. व्हेरी गुड. ट्राय करू नका, त्याला स्क्रीन येत नाही. Then reaction of carbon with oxygen. सांगतो ना, कार्बनची विद्राव्यता म्हणजे कार्बन कोणकोणत्या पदार्थामध्ये विद्राव्य आहे, विरघळेल. कोणकोणत्या पदार्थामध्ये विद्राव्य आहे म्हणजे ते विरघळेल. तुम्हाला विचारलेलं लक्ष द्यायचं. तुम्हाला 3 शंकुपात्र घ्यायला सांगितले. शंकुपात्र लक्ष द्या. नेटवर्क जात असेल प्लीज जॉईन करा फटाफट. हे आहे चंचू पात्र. अशा आकारात असतं, काचेचं असतं ते पूर्णपणे. तुम्ही पाहिलं असेल. एकामध्ये पाणी घ्या, एकात रॉकेल घ्या, एकात खाद्यतेल घ्या आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा कोळशाची कूट टाका आणि त्यात ढवळा.
मग तुम्हाला कळेल की कशामध्ये आपल्या कोशाची फूट किंवा फुगटी वेगळते आणि कशी वेगळत नाही. हा प्रयोग बऱ्याच वेळा शाळेमध्ये दाखवतो. पुढे पाहणार होतं कार्बनची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होते आणि काय तयार होते. So whenever a carbon reacts with oxygen, it forms CO2. It forms CO2. So most blue litmus paper या ठिकाणी दिला आहे कोल आहे. So कोळसा घ्यायचा आहे, मॅच बॉक्स पकडण्याचा आणि त्याला जाळायचं. Ignite the coal. बरोबर, ignite म्हणजे जाळायचं, right? So you'll get that there is a gas formation. That gas is what? CO2, carbon dioxide. Carbon with oxygen forms carbon dioxide. Carbon dioxide. Getting? The next is given to you is reaction of carbon with lime water, and there is a blowing air, right? So reaction of lime water with carbon dioxide. What happens there already? So this is your lime water, and on reacting with carbon, it forms like this. A precipitate, white precipitate form. ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया करतो. कार्बन आहे, ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड नावाचा वायू. कोळसा आहे, काळ्या पेट्या, ओला लिटमस निळा होतो. म्हणजे इथे काय तयार होतो? कार्बन डायऑक्साइड, CO2 हा वायू तयार होताना आपल्याला कळतो. तसंच जर आपण चुन्याची निवडी जर घेतली आणि कार्बन डायऑक्साइड अभिक्रिया केली तर तुम्हाला अशा प्रकारे व्हाईट कलरचं प्रेसिपिटेट मिळतं, निक्षेपण मिळतं. याचं कारण काय तर त्या ठिकाणी तयार होणारा वायू त्याचं नाव आहे कार्बन डायऑक्साइड. त्याचे गुणधर्म तुम्हाला आपल्या स्क्रीनवर दिसतात. कार्बन डायऑक्साइड इज द रिझन फॉर दिस. Carbon dioxide molecular formula is CO2. Molecular mass is 44. That includes carbon and 2 oxygens. That is 16. And melting point is minus 56.6 degrees Celsius is the melting point of. Now, where occurs कुठे येतो? Carbon dioxide occurs in the air in the free state to extent of about 0.03%. आपल्या पूर्ण हवेमध्ये ओके हमारे पूर्ण एयर में इसका परसेंटेज है 0.0. Exhaled air contains 4% CO2. Exhaled air जो exhale करते हैं it contains 4% CO2. Carbon dioxide is present as salt in chalk and Shahabad tiles, marbles or limestone. Carbon dioxide is given out in the combustion of wood and fossil fuel wood. Okay? Network issue this is anyways. तर कार्बन डायऑक्साइड काय आहे? वायू आहे. त्याचं रेणू सूत्र आहे CO2. कार्बन डायऑक्साइड CO2. रेणू वस्तुमान आहे 44. वस्तुमान द्रवणांक आहे -56.6 अंश सेल्सिअस. कुठे आढळतं आपल्याला? तर हवेमध्ये कार्बन डायऑक्साइड आहे मुक्त स्वरूपामध्ये. उच्छवासात वाटे जो बाहेर कार्बन डायऑक्साइड हवा पडते त्या हवेमध्ये 4% कार्बन डायऑक्साइड असतो. कडू शाबरी फरशी यामध्ये सुद्धा कार्बन डायऑक्साइड तुम्हाला संयुग अवस्थेत आढळतो. लाकूड, कोळसा या जीवाश्म इंधनाच्या ज्वलनातून सुद्धा कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर पडला जातो, बाहेर टाकला जातो. तुम्हाला काय तर कार्बन डायऑक्साइड कसं तयार करायचं ही प्रोसेस तुम्हाला दिलेली आहे, राईट?
is given? So direct one something. Yes. So in this process, you can see, guys, okay, calcium carbonate when reacts with hydrochloric acid. Calcium carbonate when reacts with hydrochloric acid, it forms calcium chloride, water, and CO2, carbon dioxide gas is released and it is accumulated here. This is wala undiluted acid कुठे बघा. See, इथे तुम्ही घेतलेला आहे CaCO3 calcium carbonate you have taken, guys, and in this small funnel you have taken dilute HCl, hydrochloric acid. So drop by drop you are add केल्यानंतर see these are crystals, calcium carbonate crystals असतात. Here you can see this. So what is formed? Carbon dioxide gas is formed, right? So this is the method, and generally school मध्ये सुद्धा ही method शिकवतात. This is how you prepare CO2 in your laboratory. तुमच्या प्रयोगशाळेत अशा प्रकारे तुम्ही कार्बन डायऑक्साइड हा वायू तयार करू शकता. दिसतंय काय करत तुम्हाला? तर या ठिकाणी बघा, कॅल्शियम कार्बोनेटचे खडे तुम्हाला दिले, स्फटिक दिलेले आहेत, आणि या ठिकाणी हायड्रोक्लोरिक आम्ल याच्यातून आपण सोडतो. तर रिएक्शन होते, कॅल्शियम कार्बोनेट हायड्रोक्लोरिक ऍसिड यांची रिएक्शन झाली, अभिक्रिया झाली, कॅल्शियम क्लोराईड मिळालं, वॉटर मिळाला, आणि CO2 कार्बन डायऑक्साइड या ठिकाणी बाहेर पडला, या ठिकाणी जमा झाला. सो दिस मेथड जी आहे तुम्हाला स्कूल मध्ये सुद्धा शिकवली जाते, दाखवली पण जाते. इट्स ऍक्च्युअली प्रॅक्टिकल. नाउ वी विल लर्न the physical and chemical properties of CO2, carbon dioxide gas. Now, तुम्हाला ऍड करायला सांगितलेलं आहे केमिकल फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज काय करा नाही तुम्हाला मी सांगेल आता. Some more chemical properties of carbon dioxide. First, sodium carbonate is formed when carbon dioxide is passed through an aqueous solution of sodium hydroxide. So, chemical reaction is this: sodium hydroxide plus carbon dioxide, it forms Na2CO3 sodium carbonate. Sodium carbonate is what, guys? Sodium carbonate is वॉशिंग सोडा. लक्षात घ्या, सोडियम कार्बोनेट काय आहे? वॉशिंग सोडा. आपल्या घराची डिटर्जंट वगैरे आहे, आपल्याला निरमा पावडर, एरियस वगैरे, इट कंटेन्स Na2CO3. Sodium bicarbonate is formed by passing CO2 through an aqueous solution of sodium carbonate. So NH2CO3 when reacts with water and carbon dioxide, it forms NaSO3. So what is NHCO3, guys? Sodium bicarbonate is what? It is baking soda. बरोबर, आपल्या घरामध्ये सोडा वापरतात ना बेक करण्यासाठी, किंवा आपल्या भज्यामध्ये वगैरे सुद्धा, तो NaCO3. बरोबर सांगतो बघा. सी, या गोष्टी आपण ऑलरेडी आपल्या डेली जे काही रुटीन आहे, आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण या गोष्टींचा अभ्यास करत असतो, परंतु मी पाहत असतो, पण आपण एवढं तरी लक्ष देत नाही. विज्ञान जे आहे आपल्या गोष्टी दररोज घडत असतं, आपण हे नेहमीच पाहत असतो. काय बघा, तर सोडियम हायड्रॉक्साईडच्या जलीय द्रावणातून कार्बन डायऑक्साईड सोडल्यास सोडियम कार्बोनेट मिळतो. हे सोडियम कार्बोनेट म्हणजे जुन्याचा सोडा. आपल्या घरामध्ये जे काही जुने सोडा आहेत, एरियल आहेत, निरमा पावडर कुठलाही घ्या, त्यात तुम्हाला सोडियम कार्बोनेट मिळेल. आणि सोडियम बायकार्बोनेट सुद्धा तयार होतं या सोडियम कार्बोनेटची जलीय द्रावणातून CO2 परत सोडला, NaCO3 तयार होतं. याला म्हणतात खाण्याचा सोडा, बेकिंग सोडा. भज्यामध्ये वापरतात, केक तयार करताना वगैरे याचा वापर केला जातो. CO2 इम्पॉर्टंट आहे आपल्या सगळ्यासाठी. लक्ष द्या. नेटवर्क इश्यूज आहे, डोंट वरी, जॉईन करत राहा, मी तुम्हाला लगेच जॉईन करू. So what are the uses of carbon dioxide? Uses of carbon dioxide. Carbon dioxide is used to make aerated drinks. Aerated drinks कोणते आहेत? तर आपण जे काही फसफसणारे घेतो, जसं की आपण पेप्सी घेतो, कोका कोला आहे, थम्सअप आहे, स्प्राईट आहे, सगळे जे काय आहे त्याच्यामध्ये काय असतात? CO2 असतो. म्हणून जेव्हा आपण त्याची बॉटल पटकन उघडतो तेव्हा सगळं काही ते बाहेर येतं बिकॉज ऑफ द CO2.
Sodium carbon dioxide, solid CO2 is used in cold storage and also to keep milk and milk products and frozen substances cool during transport. It is also used for getting special effect of mist in the dramas and movies. Carbon dioxide obtained by chemical reaction or kept under pressure is in fire extinguisher मध्ये बघा. Fire extinguisher आहे ना, त्याच्यात सुद्धा CO2 असतो. Liquefied CO2 is used to remove caffeine from coffee. Liquid CO2 is used as a solvent in modern eco-friendly dry cleaning. Plants use CO2 in air for photosynthesis. हा सगळ्यात important लक्षात घ्या. Because plants CO2 use करतात in their forms in a process known as photosynthesis and they form their own food. म्हणजे ते त्यांचं पण आपलं. काय बघा कार्बन डायऑक्साईडचे उपयोग भरपूर उपयोग आहेत पण आपल्याला महत्त्वाचे उपयोग घ्यायचे. फसफसणारी शीतपेय तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचा वापर होतो. बरोबर, एडिटेड ड्रिंक्स यात तुम्हाला माहित असेल का पेप्सी, कोका-कोला वगैरे वगैरे. स्थायी कार्बन डायऑक्साईडचा उपयोग त्याला शुष्क बर्फ म्हणतात. शीत कपाटामध्ये दुग्धजन्य पदार्थ थंड करण्यासाठी तसेच सिनेमा नाटकांमध्ये धुक्यासारखे परिणाम मिळवण्यासाठी करतात. तुम्ही जर फेरीमध्ये गेला असाल किंवा एखाद्या मोठा तिथले जे कपाट असतात ना आईस्क्रीमच्या दुकानामध्ये वगैरे तिथले कपाट म्हणजे फ्रीज, ते जे फ्रीज असतं ना ते वेगवेगळ्या प्रकारचं आपल्या घरातले फ्रीज आणि ते फरक असतो. अग्निशामक यंत्रामध्ये रासायनिक अभिक्रियेने तयार होणाऱ्या CO2 चा वापर केला जातो आग विझवण्यासाठी. कॉफीमधील कॅफीन काढून टाकण्यासाठी द्रवरूप CO2 वापरतात. द्रावक म्हणून द्रवरूप CO2 चा उपयोग कुठे होतो? अत्याधुनिक पर्यावरणपूर्वक ड्राय क्लिनिंग मध्ये केला जातो. ड्राय क्लिनिंग हा शब्द तुम्ही ऐकला असेल. महागडे कपडे असतात जे काही आपले कॉस्टली कपडे असतात त्याचं आपण काय करतो? ड्राय क्लिनिंग करतो. त्याला आपण घरी धुत नाही. हवेतील कार्बन डायऑक्साईडचा उपयोग वनस्पती प्रकाश संश्लेषणासाठी करतात. सो हाऊ अ फायर एक्सटिंग्विशर, रेग्युलर फायर एक्सटिंग्विशर आहे बघा काय त्याचं काय आहे कसं काम करतं ते आपल्या क्लासमध्ये सुद्धा आपण आणून ठेवलेलं. लेट्स सी द वर्किंग ऑफ अ रेग्युलर फायर एक्सटिंग्विशर. फायर एक्सटिंग्विशर कंटेन्स, सो काय काय असतं त्याच्यामध्ये बघा फायर एक्सटिंग्विशर मध्ये इट कंटेन्स सोडियम बायकार्बोनेट पावडर. There is also dilute sulfuric acid placed in a glass capsule. The capsule breaks on pressing the knob. The sulfuric acid comes in contact with sodium bicarbonate and to react chemically to release CO2 which comes out. Now, CO2 based fire extinguishers do not cause corrosion and are non-conductors of electricity. Therefore, these are used when electrical and electronic equipment catches fire. CO2 based extinguishers are used to extinguish small scale fire. It is beyond their capacity to extinguish a big fire. म्हणजे मोठ्या ठिकाणी असे वापरले जातात. In modern fire extinguisher, liquid and solid CO2 is filled under pressure. On reducing the pressure, it becomes gaseous and comes out forcefully through a horn-like hose pipe. So sodium bicarbonate reacts with sulfuric acid. It forms sodium sulfate, water, and CO2 is formed. Okay. Nowadays, many types of fire extinguishers are used. Okay, वेगवेगळे fire extinguishers आपल्याकडे पाहायला मिळतात. जसं तुम्हाला आपल्या घरामध्ये पण नाही ऑफिस आपण पण क्लासेस मध्ये आपल्या आहेत किंवा तुम्हाला बऱ्याच ठिकाणी पाहिजे की लाईक दिस. सांगतो बघा त्याला आपण अग्निशामक यंत्र म्हणतो. छोटस यंत्र आपल्या घरामध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी ठेवलेलं असतं. एक छोट्या प्रकारचं आहे. मोठे फायर एक्सटिंग्विशर वेगळे असतात. अग्निशामक यंत्रावर काय असतं? सोडियम बायकार्बोनेटची भुकटी असते, पावडर असते आणि एका काचेच्या कुपीमध्ये छोटं विरल सल्फ्युरिक आम्ल असतं. यंत्राची कळ दाबल्यावर कुपी फुटून कुपीतील सल्फ्युरिक आम्ल सोडियम बायकार्बोनेटवर पडते. त्यांच्यात रासायनिक अभिक्रिया होते आणि काय होतं? CO2 बाहेर पडतो. आता जो CO2 गॅस आहे कार्बन डायऑक्साईड हा याने आग विझवली जाते. ही
CO2 अग्निशामके जी असतात ही क्षरण न होणारी वीज प्रवाह प्रतिबंध असतात. त्यामुळे जर विद्युत उपकरणे किंवा यंत्रणा जर आग लागली तर अशा प्रकारचे फायर एक्सटिंग्विशर आपण वापरू शकतो. त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड CO2 अग्निशमन आता काय होतं याचा उपयोग ज्या ठिकाणी छोट्या प्रमाणात आग लावलेली लागते, लहान प्रमाणात आग विझवण्यासाठी याचा उपयोग होतो. मोठ्या प्रमाणात लागलेली आग जी विझवणे आटोक्याबाहेर आहे अशा वेळी CO2 चा वापर होत नाही किंवा त्याचा पूर्णशी पडत नाही. किती वापरणार आपण हा प्रश्न आहे. आधुनिक अग्निशामक यंत्रात द्रवरूप, स्थायीरूप कार्बन डायऑक्साईड दाबाने भरलेला असतो. दाब कमी केल्यावर वायुरूप होऊन तो जोराने करण्यासारखं नळून बाहेर पडतो की बघा ही नळ. ठीक आहे. रासायनिक अभिक्रिया अशी ठरते सोडियम बायकार्बोनेट, सल्फ्युरिक ऍसिड, सोडियम सल्फेट, H2O आणि CO. वेगवेगळे अग्निशामक प्रतिबंधक आहेत. फायर एक्सटिंग्विशर आपल्या बाजारामध्ये मिळतात. त्याची वेगळी नावं पण आपल्याला पाहायला मिळतात.